दीपभाव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपण शालेय पोषण आहारच्या ऑडिटच्या संदर्भामध्ये फायनल सबमिशनसाठी आपल्याला PDF तयार करावी लागत आहे. तसंच इतरही बऱ्याच वेळेस आपल्याला PDF ही ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करावी लागते. आपल्याकडे बरेच ॲप असतील, त्यामधून आपण ही PDF तयार करू शकत असू. परंतु आज मी जे ॲपची माहिती आपल्याला देणार आहे, यामध्ये आपल्याला सहज सोप्या पद्धतीने ती किती MBची आहे आणि जास्तीत जास्त फोटो घेऊन कमी MBची सुद्धा आपल्याला फाईल याच ॲपमधून कशी तयार करता येईल ते आपण पाहणार आहोत. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे इमेज टू PDF कन्व्हर्टर हे ते ॲप आहे. तर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आधी आपण ते ॲप सर्च करूयात. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर सर्च बारवरती क्लिक करून इथे इमेज टू PDF कन्व्हर्टर असं आपण टाईप करूया. यानंतर बघा खाली 2 नंबरचं जे आहे इमेज टू PDF कन्व्हर्टर ते मी इन्स्टॉल केलेलं आहे आधीच. या पद्धतीचं ते ॲप आहे, त्याचा लोगो आपल्याला दिसेल. आता मी इन्स्टॉल केल्यामुळे मी त्याला आता ओपन करत आहे. तर अशा पद्धतीने हे ॲप आपल्याला दिसेल. आता इथे खाली जिकडे उजव्या कोपऱ्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जे काही आपल्याला फोटो निवडायचे आहे तिथून आपण निवडू शकतो, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आकडा पण दाखवतोय बघा, किती आपण फोटो निवडलेले आहेत. आणि इकडे प्रिव्ह्यू आणि डनचं ऑप्शन दाखवतोय. आपल्याला डन करायचं आहे, एवढे आपण घेतलेले आहेत. त्यानंतर बघा इथे आपल्याला पुन्हा प्लसचं चिन्ह आहे. जर पुन्हा आपल्याला काही ॲड करायचं असेल तर ते सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. त्यानंतर त्याच्यावर जे आहे 3 आडव्या रेषा, त्याला जर आपण क्लिक केलं तर ते आपल्याला असं पेजमध्ये जर आपले मागे पुढे झाले असेल तर इथे पेजला ते सुद्धा इथे प्रेस करून आपण त्याची जागा बदलू शकतो. त्यानंतर इथे खाली दिसते बघा लाल पट्टीमध्ये कन्व्हर्ट टू PDF, याला आपण क्लिक करायचं आहे. बघा इथे अशा पद्धतीने आपली PDF तयार झालेली आहे. जर कॉम्प्रेस इमेज दाखवतोय ते आपल्याला त्याची MB कमी जास्त सुद्धा इथे करता येते, साईज कमी जास्त इथे आपल्याला करता येते. आता सगळ्यात वर दिसतं फाईल नेम, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे जे काही आपल्याला फाईलला नाव द्यायचं असेल ते इथं आपण आपल्या फाईलला नाव देऊ शकतो. समजा इथे हे नाव दिलेलं आहे. ते कन्व्हर्ट टू PDFला आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्व्हर्ट टू PDF झाल्यानंतर इथे आपल्याला विचारतं आहे शेअर, ती ओपन करायची फाईल का क्लोज करायची. सध्या आपण एक क्लोज करूया तिथे. आता इथे बघा आपल्याला फाईलचं नाव दिसत आहे. त्याच खाली ती किती MBची आहे ती सुद्धा दिसत आहे. आता ही फाईल 10 पेज निवडून सुद्धा 1.36 MBची झालेली आहे. आता इथे आपण शेअरचं बटनाला क्लिक करून शेअरसुद्धा करू शकतो. इथे फाईल ओपनचं आहे, इथे आपल्याला पाहिजे त्या ॲपमध्ये आपण ओपन करू शकतो. किंवा आपल्या इंटरनल स्टोअरसाठी आपण इकडे डावीकडे सगळ्यात पहिलं जे चिन्ह आहे फाईलचं तिथे जाऊन आपण तिला सेव्हसुद्धा करू शकतो. सेव्ह केल्यानंतर इंटरनल स्टोअरला सेव्हसुद्धा होते आणि ज्या पोर्टलवर आपल्याला जे अपलोड करायचे आहेत ते आपल्याला तिथून अपलोड करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण सहज सोपे PDF तयार करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.